हॅलो फ्रेंड्स, आज आपण आलो आहोत इस्कॉन टेम्पल रावेत येथे। खूप मस्त आणि मोठं मंदिर आहे। इवन तिथे पार्किंगची वगैरे सगळी सोय आहे। खूप छान वातावरण आहे तिथलं आणि आवारही खूप मोठा आहे। नक्की भेट द्या PCMC मध्ये रावेत येथे इस्कॉन टेम्पलला। आता आपण आत आलो आहोत। मंदिर बघू शकताय तुम्ही किती मोठं आहे ते। ही प्रचंड मोठी लाईन प्रसादासाठी होती। 6 ते 8 हा वेळ आहे तिथे प्रसादाचा। चला आता आपण आधी दर्शन करून घेऊया। इकडे बघू शकताय तुम्ही, त्यांनी खूप छान सोय केलेली आहे आणि वातावरण देखील खूप छान आहे तिथलं। इथे ममता कक्ष आहे, त्यानंतर चप्पल स्टँड आहे, अगदी मोफत आहे चप्पल स्टँड। तिथे अशा पिशव्या ठेवलेल्या असतात, त्यात आपले चप्पल घेऊन त्यांच्या जवळ द्यायच्या। ते आपल्याला टोकन देतात आणि जाण्याच्या वेळेला ते टोकन परत द्यायचं त्यांना आणि आपले चप्पल परत घ्यायच्या। अगदी मोफत आहे ते, काही त्यांनी त्याचे पैसे आकारलेले नाहीये। त्यानंतर इथे आपले हातपाय धुवून घ्यायचे आहे मंदिरात प्रवेश करण्याआधी। त्याचबरोबर त्यांनी पिण्याच्या पाण्याची देखील सोय केलेली आहे। खिचडी प्रसादाची ही लाईन आहे। 6 ते 8 ही वेळ आहे। ॲक्च्युली संडे असल्यामुळे खूप गर्दी होती तिथे। चला आता आपण वरती जाऊया दर्शनाला। ह्या जिन्यातून आपल्याला वर जायचं आहे। इथे तुम्ही मूर्ती वगैरे बघू शकताय, खूप छान रेखीव असं काम केलेलं आहे। चला आता आपण जाऊया, रांगेत लागूया। इथे वरती येत ना खूप छान छान पेंटिंग्स त्यांनी लावलेले आहेत राधा कृष्ण यांच्या। अगदी वाटतच नाही की आपण पुण्यामध्ये आहोत असं। खूप सुंदर मंदिर आहे हे आणि आतलं काम बघू शकताय तुम्ही, लाकडी काम केलेलं आहे संपूर्ण ठिकाणी। लाईट्स वगैरे, त्यानंतर पेंटिंग्स, अगदी मनमोहक असं दृश्य, असं वातावरण। आता आपण आज जाऊ। सर्वात आधी आपल्याला बजरंगबली हनुमानाचे दर्शन होईल इथे। त्यानंतर हे बघा तुम्ही, इतकं मन प्रसन्न होतात ना या मूर्ती बघून, अगदी खूप छान। खूप मोठा असं हॉल आहे हा। इथे तुम्ही मेडिटेशन, साधना, मौन करू शकताय। संडे असल्यामुळे गर्दी होती, बाकी इतर वेळेला दिवसा हे मंदिरात शांतता असते। आणि इथलं तुम्ही जे कोरीव काम केलेलं आहे ना, ते बघण्याजोगं आहे। खरंच खूप सुंदर आहे। हरे कृष्ण हरे कृष्ण। भिंतींवरती जे आहे ते आपल्याला राधा कृष्णाच्या रेखीव अशा पेंटिंग्स बघायला मिळतील, त्यांच्या सखांसोबत, गवळणींसोबत, त्यानंतर त्यांचं जेही काही नागासोबत वगैरे, ह्या प्रत्येक त्यांच्या याच्या छटा ज्या आहेत ते त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। अतिशय सुंदर रेखीव कोरीव असं काम आहे। आम्ही इथे थोडा वेळ निवांत मस्त बसलो, सगळ्याचा आनंद घेतला। खूप छान वाटलं, माझ्या मुलालाही खूप मस्त वाटलं हे सगळं बघून। विशेष म्हणजे इथली स्वच्छता, शिस्तप्रियता हे देखील खूप वाखाणण्याजोगं आहे। हरे कृष्ण 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 हरे। वरून आपण खालचा देखावा बघतोय। श्री विष्णू विश्रांती करताय आणि लक्ष्मी ज्या आहेत ते त्यांच्या पायाशी बसून त्यांची सेवा करताना दिसताय आपल्याला। आणि मागून मस्त धबधबा असं पाणी वाहतंय। त्यानंतर जे सेवेकरी आहेत इथे त्यांची राहण्याची सोय आहे। खूप स्वच्छता आहे इथे। आणि चला आता आपण परतीच्या प्रवासाला निघूया। असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। पुन्हा भेटू आपण अशाच एखाद्या छान अशा नवीन ठिकाणी। तोपर्यंत बघत राहा।
थँक्यू सो मच.